नमस्कार. मी डॉक्टर गौरी दामले. पुण्यात गेली 26 वर्ष मी डायबेटॉलॉजिस्ट म्हणजेच मधुमेह तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करते आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या लेखांमधून, माझ्या व्याख्यानांमधून किंवा आमच्या शिबिरांमधून तुम्हाला परिचित आहे. माझी 2 सुसज्ज क्लिनिक्स डायबिटीस विषयक स्वीट होमच्या जवळ कुमठेकर रोडला आणि डेक्कनवर भंडारकर रोडला साने डेअरीच्या जवळ बँक ऑफ बडोदाच्या समोर मी चालवत आहे. आणि या क्लिनिक्समध्ये आपल्याला अगदी प्रिव्हेन्शनपासून ते ट्रीटमेंटपर्यंत हे सगळे उपचार एकछत्री मिळतात. त्यामुळेच आहार असो, व्यायाम असो, ट्रीटमेंट असो, तपासण्या असो, अगदी डोळ्याच्या लेझरपर्यंत, डेंटिस्ट्रीच्या ट्रीटमेंटपर्यंत सगळे उपचार आपल्या ह्या क्लिनिक्समध्ये होत असतात. तसंच पुण्याच्या सगळ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये मी ऑनररी डायबेटॉलॉजिस्ट म्हणून काम करते. तुम्हाला परिचित असलेली एक डायबेटॉलॉजिस्ट तुमच्यासाठी एक खास विषय घेऊन येते म्हणल्यावर तुमची ही यावर्षीची दिवाळी नक्कीच चांगली जाण्यासाठी मी विचार केला असेल याची तुम्हाला खात्री आहे. म्हणूनच 2020च्या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. ही दिवाळी तुमची अत्यंत भरभराटीची आणि आरोग्यसंपन्न जाऊ दे असं सांगते आणि ह्या विषयाला हात घालते जो तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आजचा विषय आहे शरीरात जाणारं सोडियम म्हणजेच मिठाचं प्रमाण आणि त्याचा डायबिटीस आणि बीपीशी असलेला जवळचा संबंध. तुम्ही चतुर लोकांनी ओळखलंच असेल की दिवाळी येते म्हणल्यावर आपण वेगवेगळे पदार्थ खाणार, त्याच्यातनं खारट पदार्थही आपल्या पोटात जाणार. डायबिटीस लोकांना तर आम्ही आधीच खाण्यामध्ये गोड बंद केलेलं असतं आणि त्याच्याचमुळे आता मीठही जर बंद केलं मॅडमनी तर काय असा बिकट प्रश्न तुम्हाला पडू शकतो आणि त्यामुळेच आजचा विषय मी निवडलेला आहे. दिवाळी खायची का नाही हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही, कारण याचं योग्य सायंटिफिक मार्गदर्शन तुम्हाला आज मिळेल. तर हे सोडियम म्हणजे शरीरातलं मिठाचं प्रमाण नेमकं हवं तरी किती? तर आपल्याला माहिती आहे का की शरीरात हे मोजण्याचं म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स तपासण्याचं ब्लडमधनं आपल्याला सोय असते आणि या ब्लडमधनं जर आपण सोडियम तपासलं तर 135 ते 145 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर असं प्रमाण नॉर्मल समजलं जातं. तर शरीरामध्ये सोडियम हे नॉर्मलच राहायला पाहिजे आणि त्यामुळेच आपल्याला शरीरात जाणारं मीठ हे नियंत्रित ठेवायला पाहिजे. हे वाढूनही चालणार नाही आणि कमी होऊनही चालणार नाही. तर आपण नेमकं आहारामध्ये मीठ किती घ्यायला पाहिजे? सर्वसाधारणपणे असं आढळून आलेलं आहे की भारतीय माणूस हा दिवसाला 11 ग्रॅम मीठ खात असतो. तुम्हाला माहितीच आहे की मीठ म्हणजे NaCl. आता आपण जेव्हा साधं मीठ खातो जे ओव्हर प्युरिफाईड नाही आहे किंवा लॅबमध्ये तयार केलेलं नाही आहे अशा मिठामध्ये साधारणपणे 40% सोडियम आणि 60% क्लोराईड आणि इतर क्षार असतात. त्यामुळे जर आपण एक सपाट चमचा म्हणजे 5 ग्रॅम मीठ पकडलं तर त्याच्यामध्ये साधारण 2.3 ग्रॅम असं सोडियम असतं. आपण जर लॅबमध्ये तयार केलेलं आयोडाईज प्युरिफाईड NaCl असं मीठ घेतलं जे सादळत नाही, जे मीठ किंवा ज्याला ओल पटकन येत नाही असं जर मीठ पाहिलं ज्याच्यात इतर क्षार नसतात असं जर मीठ पाहिलं तर त्याच्यातच हे प्रमाण साधारण 50% असेल असं समजूया. म्हणजे 5 ग्रॅमच्या चमच्यामध्ये 2.5 ग्रॅम सोडियम असेल. तर WHO काय सांगतं किंवा जागतिक संघटना काय सांगतात? आपल्या शरीरामध्ये जाण्याचं मिठाचं प्रमाण हे 5 ग्रॅम मिठाच्या आत असलं पाहिजे तर आपलं सोडियमचं प्रमाण हे 2.5 ग्रॅमच्या आतमध्ये राहील, जे 2.3 ग्रॅम हे आयडियल समजलं जातं. असं मीठ जर आपण दररोज शरीरामध्ये घेतलं तर आपलं सोडियम वर खाली होत नाही. आणि ह्या सोडियमचं एवढं महत्त्व का? सोडियम वाढणंही वाईट आणि सोडियम कमी होणंही वाईट असं का? तर त्याबद्दल थोडंसं सांगते. सोडियमचं प्रमाण जर शरीरात कमी झालं, वाजवीपेक्षा कमी झालं, 135 मिली इक्विव्हॅलंटच्या खाली जायला लागलं, जसं की खूप वेळा डिहायड्रेशन जुलाब उलट्यांमध्ये आपल्याला आढळतं किंवा डायुरेटिकचे डोसेस जास्त घेणाऱ्या रुग्णांमध्ये आपल्याला असं आढळतं की सोडियम खूप कमी झालेलं आहे किंवा जे लोक खूप अतिरिक्त कंट्रोल करतात मिठाचं प्रमाण अशा लोकांमध्येही आपल्याला दिसतं. बऱ्याचदा हायपोनॅट्रिमिया हा वृद्ध लोकांच्यामध्ये आपल्याला आढळून येतो किंवा औषधोपचारांवर असलेल्या लोकांमध्ये आढळून येतो किंवा किडनी विकारांनी त्रस्त असलेल्या लोकांमध्ये आढळून येतो, डिहायड्रेशनच्या लोकांमध्ये आढळून येतो. तर हे जे प्रमाण कमी होतं तर हे योग्य आहे का? तर नाही. शरीरामध्ये सोडियम हे नॉर्मल राहायला पाहिजे, कारण सोडियमची गरज शरीराला हे आपल्या स्नायूंच्या हालचाली करण्यासाठी किंवा आपल्या मज्जातंतूंचं संदेशवहन करण्यासाठी किंवा शरीरातलं पाण्याचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी, लघवीचं प्रमाण नीट ठेवण्यासाठी या सोडियमची आपल्याला अत्यंत आवश्यकता असते.
कारण सोडियम हे या इतर गोष्टींबरोबर आपल्याला बुद्धीला चालना देणं किंवा चयापचय नीट ठेवणं किंवा आपल्याला स्मृती नीट ठेवणं, आपल्या हालचालीत चपळता तल्लखता आणणं, विस्मृती होऊ न देणं ह्यासाठी सुद्धा गरजेचं असतं. आणि त्यामुळे आपल्याला आढळून येईल की खूपदा कॉग्नेटिव्ह डिस्फंक्शन असलेल्या उतारवयाच्या लोकांमध्ये हे सोडियमचं प्रमाण तपासलं गेलं नाही तर निग्लेक्टेड राहतं आणि त्यामुळे विस्मृती होणं किंवा या गोष्टींमध्ये आम्ही या पेशंट्समध्ये सोडियमचं प्रमाण तपासणं अत्यंत गरजेचं समजतो. आता हे झालं सोडियमचे शरीराचे उपयोग, मिठाचे उपयोग. आता मीठ अतिरिक्त शरीरामध्ये गेलं तर काय, मीठ वाढलं शरीरामध्ये तर काय होईल. तुम्हाला माहिती आहे की मीठ साधं आपण उघडं ठेवलं तरी त्याला पटकन पाणी जमतं किंवा ते सादळतो आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये. त्याच्यामध्ये पाणी गोळा करण्याची क्षमता असते. त्यामुळे जर शरीरातलं मिठाचं प्रमाण वाढलं तर ते पाणी शोषून घेतं आणि त्याच्यामुळेच पायावर सूज येणं किंवा ब्लड प्रेशर वाढणं, रक्तवाहिन्यांमध्ये जास्त प्रमाणात पाणी साठून राहणं आणि त्यामुळे हृदयावर ताण येणं हे सगळं आढळून येतं. आणि याचं शेवटी परिणिती काय होते, समजा हे वाहून गेलं नाही साठलेलं पाणी तर त्याचं हृदयावरच लोड येणार आहे किंवा किडनीवरच लोड येणार आहे, हे पाणी वाहून न जाता शरीरात साठून राहिलं तर. आणि त्यामुळेच कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर सारखेही अपाय आपल्याला जास्त सोडियममुळे दिसतात. आणि हे केव्हा उजेडात आलं, आपल्याला अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून माहिती आहे की मिठाचा उपयोग शरीराला काय आहे किंवा अपाय काय आहे. तर त्याच्यामुळे साधारण 1948पासून जेव्हा या मिठावर ब्लड प्रेशरवर चाचण्या करायला लागले लोक, त्यावेळेला लक्षात यायला लागलं की मिठाचं प्रमाण हे नॉर्मल असणंच आवश्यक आहे शरीरामध्ये, जास्त किंवा कमी ते चालणार नाही. आणि मग अनेक चाचण्या जगामध्ये केल्या गेल्या. तर त्याच्यामध्ये असंही आढळून आलं की मीठ जर तुम्ही नियंत्रित ठेवलं मध्ये तर सर्व वयाच्या सर्व स्त्री पुरुषांना कुठलाही त्याच्यामध्ये बायस नाही, लहान असो मोठा असो, नॉर्मल बीपीवाला असो, बीपीचा पेशंट असो, या सगळ्या लोकांमध्ये मीठ कंट्रोल करण्यामुळे ब्लड प्रेशर आटोक्यात राहतं. तर हे किती राहतं, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे वरचं बीपी जे असतं ते साधारण 4 ते 7 मिलीमीटरनी लो राहतं मीठ जास्त खाणाऱ्या लोकांपेक्षा. आणि मीठ जर कंट्रोल केलं तर खालचं म्हणजे डायस्टॉलिक बीपी हे साधारण 2-3 मिलीमीटरनी नॉर्मल राहतं. तर लोक काय म्हणतील, एवढाच ना फरक पडतो, मग आम्ही खातो की मीठ. तर हे आत्ताच्या काळात शक्य आहे, पण पूर्वीच्या काळी जेव्हा ब्लड प्रेशरवर एवढी औषधं नव्हती त्यावेळेला अत्यंत संयुक्तिक पद्धतीने हे मिठावर कंट्रोल करून ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जायचं. आताच्या काळात आपल्या जास्त मीठ खाण्यावर मात करणारी औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात आपण मीठ कमी ठेवलं नाही तर एक वेळ चालू शकतो. पण जे हृदयविकाराचे पेशंट आहेत त्यांनी काय करायचं, किंवा ज्यांच्या शरीरामध्ये कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर होत आहे त्या लोकांनी तर मीठ कंपल्सरीली आटोक्यात ठेवणंच गरजेचं आहे. जर आपल्या आहारामार्फत आपण जास्त मीठ खात असू तर आणि कंट्रोल होत नसेल तर काय करतात डॉक्टर लोक, तर अशी औषधं बाजारात उपलब्ध आहेत की आपलं मीठ शरीरातनं वाहून जाऊ शकेल आणि त्यायोगे ब्लड प्रेशर कंट्रोल येऊ शकेल. पण केव्हाही आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणं हे औषधं घेण्यापेक्षा जास्त चांगलं आहे. आणि त्याच्यामुळेच आपण मिठाचं प्रमाण जर कमी ठेवलं तर खूप त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. त्याचमुळे काय होतं की डॅश डाएट म्हणजे डायबिटीजसाठी एक प्रोग्राम डाएटचा डिझाईन केला गेला आणि त्याच्यामध्ये पोटॅशियम क्षार थोडे जास्त असलेलं अशी डाएट म्हणजे फळांवर किंवा भाजीपाल्यावर किंवा याच्यावर डाएटरी ॲप्रोचेसनी तुम्हाला हायपरटेन्शन थांबवता येतं का असं बघितलं गेलं, ज्याला डॅश डाएट असं म्हणतात. आणि त्या डॅश डाएटचा खूप उपयोग ब्लड प्रेशरवरती आढळून आला. तसंच दुसरी एक डाएट अशी होती की मीठ कमी करून तुमच्या वजनावर परिणाम काय होतो, तर मीठ कमी केलं की तुमचं वजनही आटोक्यात राहतं असंही आढळून आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या दोन्ही दृष्टीने मीठ कमी ठेवणं आहारात हे फायदेशीर ठरू शकतं. आम्ही जेव्हा असा सल्ला पेशंट्सना देतो तेव्हा काय होतं, ते पटकन म्हणतात एकदम मीठ बंद करतो. तर हे एकदम मीठ बंद करणं योग्य आहे का, तर अजिबात नाही. अचानक आणि खूप प्रमाणात जर मीठ कमी केलं आपण तर त्याचा उलटा उपयोग होताना दिसतो.
अशा वेळेला शरीरातली स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणजे ताण निर्माण करणारी हॉर्मोन्स वाढतात आणि त्याचा आपल्या रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीमवर म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोल करणाऱ्या सिस्टीमवर वाईट परिणाम होतो आणि अचानक BP वाढतं. त्यामुळे तुमची जी अपेक्षा आहे की एकदम बंद करीन मीठ, तर तेही योग्य नाही आहे. आणि त्याच्याचमुळे आपल्याला संतुलित प्रमाणात मिठाचं प्रमाण हे ठेवायला लागतं, अन्यथा त्याचे उलटेच उपयोग आपल्याला दिसून येतील. एखाद्या वेळेला आपल्याला आपण मीठ योग्य खातोय का नाही हे कळत नाही. आपण प्रमाणात काही दरवेळेला भाजी आमटीतलं मीठ तसं घेत नाही. तर एक साधा सोपा उपाय मी याच्यासाठी काय सांगतो की खारवलेले पदार्थ किंवा बेकरी माल किंवा चीजसारखे पदार्थ ज्याच्यामध्ये ॲडेड मीठ आहे, जसं आपण पापडामध्ये मीठ घालतो किंवा लोणच्यांमध्ये मीठ घालतो किंवा आपला इवन खायचा सोडा जो सोडियमच आहे त्याच्यामध्ये, तर याच्या असे सोडायुक्त पदार्थ या सगळ्यातून आपल्याला जास्त प्रमाणात मीठ जाईल आणि हे जे मीठ आहे ते आपल्याला शरीराला घातक ठरेल. किंवा ताक दह्यामध्ये आपण वरनं मीठ घेतो, हे आपल्याला शक्यतोवर टाळू शकलो तर ते आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे साधा सोपा उपाय आम्ही काय सांगतो डॉक्टर लोक की मिठाचं प्रमाण कमी करायचं, तर वरनं मीठ घेऊ नका. कारण आपण अन्नात घातलेलं मीठ तर आवश्यक आहे, शरीराला 0 मिठाचा तर अपाय होणार आहे. त्यामुळे योग्य मीठ किती, तर आपण अन्नामध्ये शिजवताना घातलेलं मीठ जे आहे ते जरूर पोटामध्ये जायला पाहिजे. पण वरनं घेतलेलं मीठ किंवा चमचमीत पदार्थातनं गेलेलं मीठ, लोणच्यासारखे पदार्थ रोज खाण्यातनं गेलेलं मीठ, खारवलेले मासे, हे आपल्याला टाळून द्यायला पाहिजे. तर आपलं प्रमाण हे आटोक्यात राहील मीठ पोटात जाण्याचं आणि आवश्यक तेवढं मीठही आपल्याला मिळत राहील. आता मीठ खाणं कमी केलं, आम्हाला लोक म्हणतात मॅडम मी गेल्या आठवड्यात मीठ अगदी कमी केले, म्हणजे BP आलंय काय हो कंट्रोलला? तर साधारण 6 महिन्यानंतर या मिठाचा परिणाम आपल्याला पॉझिटिव्ह जो शरीरामध्ये दिसायला पाहिजे तो दिसायला साधारण 6 महिन्याचा अवधी जातो, की ज्याच्यात आपण प्रेडिक्टेबली म्हणू शकतो की हां, मीठ कमी केल्यामुळे हे झालेले फायदे आहेत. तर आपल्याला काय केलं पाहिजे की मिठाचं प्रमाण नॉर्मल तर राखलं पाहिजे. पण आता मी एवढं का बोलते सगळं, मी तर मधुमेह तज्ज्ञ आहे. तर मी हे कारण बोलते कारण डायबिटीस हा इटसेल्फ एक वॅस्क्युलर डिसीज समजला जातो. त्यामुळे डायबिटीसमध्येही मिठाचं प्रमाण आम्ही तेल तूप मीठ कमी हे आमच्या आहारातला एक भागच असतो. नुसतं गोड बंद करून आम्ही थांबत नाही, तर आपल्याला मिठाचं प्रमाणही कमी ठेवायला लागतं. कारण आपल्याला माहिती आहे जवळजवळ 69% स्ट्रोक्स हे मिठाशी निगडीत असतात आणि जवळजवळ 49% हृदयविकार हे मिठाशी निगडीत असतात. त्यामुळे जर डायबिटीस मला कंट्रोल करायचा असेल, त्याच्या कॉम्प्लिकेशन्स कंट्रोल करायची असतील, तर मला पेशंटचं ब्लड प्रेशर हे नियंत्रणात राखणं अत्यंत गरजेचं असतं. नुसतं गोड बंद करून हे अचीव होणार नाही आहे आणि त्याच्याचमुळे जोडीला जर आपण मिठाचं प्रमाण कमी ठेवू शकलो तर त्याचा फायदा जास्त होणार आहे. आता डायबेटॉलॉजिस्ट म्हणून मी जरूर सांगू इच्छिते की ज्या वेळेला शुगर कमी आहे पण BP कंट्रोल नाही आहे, तर तुमचं कॉम्प्लिकेशन्स कमी होतील का? तर नाही. जितक्या प्रमाणात तुम्ही डायबिटीस कमी ठेवता तितक्या प्रमाणात तुमचं ब्लड प्रेशरही आटोक्यात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण डायबिटीसजन्य व्याधी ज्या आहेत, जसं की स्ट्रोक्स मी बोलले, हृदयविकार बोलले किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन्स असतील, डोळ्यात होणारे रक्तस्राव असतील, पडदा खराब होणं, किडनी फेल्युअर, पायावर येणारी सूज, पायाचे अपाय, हे सगळे अपाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणल्यानंतर खूप जास्त प्रमाणात कंट्रोल होतात. ज्या लोकांचा शुगर कंट्रोल आहे पण BP कंट्रोल नाही आहे अशांनाही अपाय आहे आणि ज्यांचं BP कंट्रोल्ड आहे पण शुगर कंट्रोल नाही आहे अशांनाही अपाय आहे. त्यामुळेच ही दोन्ही जुळी भावंड समजली जातात की डायबिटीस आणि BP हे दोन्हीही कंट्रोल्ड राहिलं पाहिजे, तर आपल्याला निरामय अनुभव येतात, आपला लाईफस्पॅन चांगला राहतो, आपल्याला मधुमेहजन्य व्याधी होत नाहीत किंवा त्या आटोक्यात राहतात. आता समजा किडनीवर परिणाम व्हायला लागला आहे, प्रोटीन युरिया आपण ज्याला म्हणतो, लघवीवाटे प्रथिनं वाहून जाण्याचं प्रमाण, जर ब्लड प्रेशर नियंत्रणात राहिलं नाही तर ह्या मधुमेहजन्य व्याधी नियंत्रणात येत नाहीत, उलटं ते किडनी फेल्युअर वाढायला लागतं. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं याच्याकडे आमचा डायबिटीसच्या तज्ज्ञांचा कायमच कटाक्ष असतो. तर हे सगळं ज्ञान तुम्ही घेत असताना तुम्हाला एक लक्षात आलं असेल की डायबिटीस किंवा BPची ट्रीटमेंट हे एक दुधारी शस्त्र असतं. अतिरिक्त ट्रीटमेंट घेऊनही चालत नाही आणि कमी ट्रीटमेंट घेऊनही चालत नाही. त्याचप्रमाणे सोडियमचं प्रमाण जास्त असूनही चालत नाही, कमी असूनही चालत नाही. साखरेचं प्रमाण जास्तही चालत नाही, कमीही चालत नाही. आपल्याला शरीराला एक
बॅलन्स किंवा शरीराला आपण म्हणतो ना हॉर्मोन बॅलन्स जसा नॉर्मल असेल, बॉडी क्लॉक नॉर्मल असेल, लाईफस्टाईल चांगली असेल, आहाराचा तक्ता तुमचा योग्य असेल, तुम्ही योग्य तेवढाच व्यायाम करत असाल तर ते सगळं चांगलं राहतं. अतिशय जास्त प्रमाणात केलेले कंट्रोल्स किंवा अतिशय निग्लिजन्स हे दोन्ही घातक ठरू शकतं. तर यामध्ये या व्हिडिओमध्ये कॅरी होम मेसेज असा आहे की सगळ्या डायबिटीसच्या रुग्णांनी डायबिटीस कंट्रोल करण्याबरोबरच शरीरातलं सोडियमचं प्रमाण कंट्रोल्ड आहे का नाही हे तपासून बघणं गरजेचं आहे. दिवाळी येतेच आहे. तुम्ही सगळे पदार्थ छान छान खा. तुम्ही शुगर फ्री पदार्थ खा. तुम्ही त्याच्यामध्ये कमीत कमी तेला तुपाचे, कमी मिठाचे पदार्थ खा आणि तरीही दिवाळी एन्जॉय करता येते. हे समजण्यासाठी आमच्याकडे आम्ही विविध पॅकेजेस घेऊन आलो आहोत. कारण दिवाळीतच आपला वर्ल्ड डायबिटीस डे या वेळेला येतो आहे. 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन असतो. त्यामुळे दिवाळी साजरी करतानाच आपण एक वर्ष, मी गेल्या वर्षी जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने तुमच्यासाठी व्हिडिओ केला होता, यावर्षीही करते. तर एक वर्ष आपण डायबिटीस आणि BP सोबत निरामय काढणं हा म्हणजे तुमचा वाढदिवसच असतो. त्यामुळे ही दिवाळी नक्कीच हॅपी जाणार आहे आणि हा वर्ल्ड डायबिटीस डे सुद्धा नक्की हॅपी जाणार आहे. आणि तसंच अनेक वर्ष पुढची जावी म्हणूनच तुम्हाला कुठलीही डायबिटीसची गरज पडली तर मला जरूर संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आहे 9822059806. परत एकदा सांगते 9822059806. हा एक नंबर तुम्ही पाठ ठेवलात, मोबाईलमध्ये स्टोअर ठेवलात तरीही तुम्हाला डायबिटीस आणि BP विषयक सगळी सोल्युशन्स नक्की मिळतील. तेव्हा जरूर ही दिवाळी आनंदाने साजरी करा. या दिवाळीच्या निमित्ताने, या वर्ल्ड डायबिटीसच्या डेच्या निमित्ताने आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही अनेक कन्सेशनल पॅकेजेस डिक्लेअर करत आहोत. तुम्हाला मला फोन केल्यानंतर या कन्सेशनल पॅकेजेसबद्दल जरूर आणि संपूर्ण माहिती दिली जाईल. तेव्हा तुम्हाला निरामय आयुष्याच्या शुभेच्छा देते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.